ए वाह. इकडे बघा इंद्रायणी राईस आपण उकळायला ठेवलाय. तो आपण फीडरसाठी वापरणार आहोत. एक सिंगल पॉपअप आहे याला. हे फीडर आहे. आणि हे बघा इकडे आपण आहे ना ही मोनोफिल्मेंट लाईन लावली आहे. ही 0.30 mm ची इनविजिबल आहे. ऑलमोस्ट इनविजिबल आहे. 1 मीटरची आपण ही लीडर लावली आहे मोनोफिल्मेंटची. इथे बघा हे कंदमूळ आहे. हे जंगलामध्ये मिळतं. हे मी आणलंय. तर आता हे सुद्धा मी उकळून खाणार आहे. इंद्रायणी राईस मस्तपैकी रेडी झाला. इतका मस्त सुगंध येतोय ना याचा. असं वाटतं मीच खाऊन टाकावा. आणि तिकडे ते कंदमूळ मी ठेवलंय उकळायला. गरम गरम फीडर कभी लगाया नहीं रहेगा. आज माशांना पण एकदम गरम गरम सुगंधी इंद्रायणी राईस खायला मिळेल. हे बघा हात ओले केलेत मी. थोडे दिसत असेल तुम्हाला मे हात ओले केलेत मी. ओले केले की भात चिटकत नाही हाताला. सीख कबाबला पण सेम करतात. हे बघा बिलकुल चिटकत नाही आहे. ओके असा लागेल. आणि हा गळ्याच्यात हे बघा अशा प्रकारे गळ्याच्यामध्ये लावला आहे. आणि तुम्ही बघू शकता माझ्या हाताला भात बिलकुल चिटकला नाही. हात ओले केले त्यामुळे. इथे बघा हा आपला एक रॉड इथे आहे आणि एक रॉड इथे आहे. तर बघूया 2 सेटअप लावलेत आपण. जाळं पडलं होतं तर ते जाळं आपण जाळलं कारण की थंडी इतकी बेकार वाढली ना अचानक. आणि तिकडे आपला टेंट लावला आहे. तिकडे फिशिंग रॉड सुद्धा लावलेत आपण. सेटअप लावले. नाईट फिशिंग करतोय. 2 दिवस झाले आपण दिवसा फिशिंग करतोय. फिशिंग काय होत नाही आहे. त्यामुळे आता नाईट फिशिंग ट्राय करून बघूया मासे मिळत आहेत का नाही. तर आजचं शेवटचं ट्राय करून बघूया. मिळालं तर चांगलंच आहे. इकडे पडलेलेच असतं नदीवर. ते सगळं आपण जमा केलं आहे. चड्डी पण. आपण झोपूया आता. इकडे नाईट लॅम्प्स लावून ठेवलं आपण. हां 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 हां. अरे अडकलं वाटलं कशात तरी. हां आहे का. हां 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 आहे. बापरे कॅमेरा ठीक आहे ना. काय पण हां खडशी आहे खडशी. अरे अरे निघाला. नाही 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 नाही. दिसतंय की हां 12 वाजले बघा ऑलमोस्ट. मला पण असं काही कळलं नाही. मी तर टॉयलेटला गेलो होतो तेव्हा तो कर 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 थोडा थोडा आवाज येत होता. मासा ऑलरेडी थकला होता बहुतेक ते ओढून ओढून. गार पडतंय ना की पाणी पण आहे ना गरम करून प्यावं लागतंय. मागच्या वेळेस काय झालं की गारच पाणी प्यायलो आणि रात्रीचं पाणी खूप गार होतं ना. तेच पाणी प्यायलो आणि गळा ऑलरेडी जाम होता. अजून जाम झाला होता. रात्रभर ठेवलं आपण. रात्रभर काही झालं नाही बघा फिशिंग. रात्री फक्त एक मासा सुटला आपल्याकडनं. आणि आज सकाळपर्यंत आपण इकडे कुडकुडत्या थंडीमध्ये कॅम्पिंग करून फिशिंग करायचा प्रयत्न केला. फिशिंग काही झाली नाही आहे. रस्त्यात येताना ना हा स्पॉट मिळाला मला. आणि इकडे आपण थोडीशी फिशिंग करूया. काही लोक इकडे चिलापी मासे पकडत होते. म्हणजे इझी कॅच आहे. तर आपण जिकडे चाललोय तर तिकडे भरपूर मेहनत लागणार आहे. पण त्या अगोदर आपल्याला थोडीशी आपली पोटाची सोय करून घ्यायची आहे. तर इकडनं बघूया काही कॅच होत आहेत का. जास्त काही नाही हँडलाईन सेटअपच आपण खेळणार आहे. रॉड बीड एवढं असेंबल नाही करत बसणार आहे चिलापीसाठी. कारण की जसं मी ऐकलं इकडचे लोक म्हटले चिलापी मासाच जास्त आहे. बाकी मासे फार कमी आहे. हे बघा हे अर्थवम्स आणले होते. खोदून आणलं ते इथनं जवळूनच सॉक्समध्ये ठेवले ते. आणि असं सेटअप आहे आपला. एकाला मी अर्थवम लावलाय. आता दुसऱ्याला लावतोय. जे हुक्स वापरतोय. आणि या 0.30 mm च्या फिशिंग लाईनवर आहे ना चिलापी मासे वगैरे किंवा रोहू जरी मिळाला तर खूप मजा येते खेळायला याच्यावर. तूने उधर खींचा कि मैंने भी इधर भस्कन खींचा. देख तेरे को कैसे अटकता नहीं ना अभी. बोलना नहीं रे. अरे 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 कैसे खा रहे ले ना. ये तेरा स्टाइल है खा के छोड़ देने का. अभी तू देख बाबूराव का स्टाइल कैसे खींच रहा रे बाबा. खींच न रे. खींच 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 रे. अरे बड़ी है रे कौन इधर उधर. अरे ये क्या रे ये बाबूराव का स्टाइल है. दो मछली लिया रे देखिए एक साथ.
का इस भारी एक ही साथ खाने का इंतजाम हो गया। ये देखिए जय और वीरू की जोड़ी बहुत खतरनाक है। इथपर्यंत पोहोचायला ना खूप अवघड रस्ता होता, म्हणजे त्या जंगलातून आपण आलोय तिकडे कॅमेरा सेट करायला किंवा शूट घ्यायला गोप्रो मी विसरलोय, तर हेड कॅम मला लावता आला नाही, तर तिकडनं येताना फार अवघड आहे रस्ता, तर कॅमेरा शूट करता आला नाही आणि पासिंगचे सीन आपल्याला घेता आले नाही, तर इकडे मी पोहोचलो. फारच अरुंद रस्ता आहे आणि इकडे आपण तो कॅमेरा समोर सेट केलाय आणि आता इकडनं आपण क्रॉस करून पुढे त्या टोकावर जाणार आहोत आणि ते टोक खूपच सुंदर आहे, खूपच सुंदर जागा आहे. थोड्याच वेळात आपण तिकडे पोहोचूया. सापाची खात बघा. फायनली सपाट जागेवर आपण पोहोचलो. इकडे काही दगड वगैरे तर नाही आहेत. जे तळ समोर दिसतंय ना तिकडे आपल्याला जायचं आहे आणि ते मुरबड तालुक्यामध्ये येतं. तर आता हा घाट उतरायचा आपल्याला आणि तिकडे पोहोचायचं. बराच उशीर लागणार आहे, बराच मोठा घाट आहे. मस्त सफर होणार आहे. सफरची मजा घेऊया. अहुपे घाटावरनं उतरल्यानंतर हा पॉईंट आपल्याला मिळतो आणि हा साधारण 20-25 मिनिटाच्या ट्रेकिंग नंतर, म्हणजे खाली आपण जेव्हा ट्रेक करतो अहुपे घाटातनं तेव्हा आपल्याला 2 पॉईंट दिसतात. तर त्या 2 पॉईंटपैकी खालचा जो पॉईंट आहे तो आपण कव्हर केलाय, कारण की आपल्याला बरंच खाली जायचं आहे. मुरबड तालुक्यात जायचं आहे, तर उशीर लागणार आहे आपल्याला. आपण अहुपेच्या घाटातून खाली आलोय. इकडनं आपण चाललोय कोकणामध्ये. कोकणामध्ये आपला मित्र आहे सुरेश, त्याच्याकडे आपण फिशिंगला जाणार आहोत. तर आपण वरतून आलो इकडे आणि इकडे मस्तपैकी पाण्याचं एक कुंड आहे. तर हे पाण्याचं कुंड आहे आणि इथे एक छोटूसं बेडूक सुद्धा आहे. तर हे पाण्याचं कुंड जे आहे ना ते एकदम स्वच्छ आहे आणि इथलं पाणी इकडनं येणारे जाणारे जे लोक आहेत, म्हणजे कोकणातून वरती पुण्याला जे येतात किंवा पुण्यातून जे कोकणाला खाली जातात, तर ते हे पाणी पितात आणि एकदम शीतल ज्याला बोलू शकता तुम्ही, तशी ह्या पाण्याची टेस्ट आहे. आपण खाली आलो आहोत आणि खालून वरती हे दादा आले. दादा तुमचं नाव काय? जनाजी साळवे. जनाजी साळवे दादा आहेत. तर तुम्ही नेहमी वर खाली करता इकडनं? नेहमी जातो. इथनं येण्याचं कारण काय? इथून येण्याचं कारण म्हणजे जवळ आहे नजीक. आता सकाळी बदलापूर कल्याणला जर बसलो असतो 8 वाजता, तर संध्याकाळी 6 वाजता पोहोचलो असतो अवफ्याला. फिरून गाडी मालशेद मार्गे अशी येणारी मुक्कामी गाडी आम्हाला सरळ अवफ्याला, कोरेगाववरून अवफ्याला मुक्कामी गाडी. मग 6 वाजेपर्यंत तरफडायची ऐवजी आता 3 वाजेपर्यंत घरी जायला आरामशी. म्हणजे 3 तासाची बचत आहे भाऊ. 3 तासात आपण. आता माझं वय 70, 71, 72 वय आहे माझं. 72? 70 आणि 2. आठवड्यातून किती वेळ जाता येतं? किंवा मी हप्त्यातून एखाद्या खाली जातो. बदलापूरला माझी पोरं आहेत. आपली घरी शेती याचं बघायची जरा, परत रिटर्न वरती अहुपेला शेती. तर हा मार्ग कशाला निवडला हे तुम्हाला कळलंच असेल. तर गोल फिरून मुरबडला जाण्यापेक्षा म्हणजे 6 तास जिकडे लागेल, तर 3 तासात उतरायला तर ऑलरेडी कमी लागतो, चढायला 3 तास लागतात. उतरायला किती 1.5-2 तासात पोहोचत असेल ना खाली. तर 2 तासात आपण खाली इथे पोहोचणार आहोत आणि तिकडे सुरेश सोबत फिशिंग ट्राय करणार आहोत. ह्या सफरची खरी मजा तुम्हाला सांगतो का आपण हा घाट वापरतो खाली उतरण्यासाठी. इथे तुम्हाला दिसत असेल मध्ये एक कार उभी आहे. मध्ये जो डिस्टन्स तुम्हाला दिसतोय ना तो आपला घाटचा डिस्टन्स आहे आणि ॲक्च्युअल रूट जो आहे तो हा निळा रस्ता जो दिसतोय तुम्हाला तो आहे, जो 3 तास 35 मिनिटाचा आहे आणि टोटल 135 किलोमीटर आपल्याला ट्रॅव्हल करावे लागतात. जर नियमित सराव असेल तर तुम्ही हा घाट सहज 2 ते 2.5 तासात चढू शकताय आणि त्याहीपेक्षा कमी वेळेत उतरू सुद्धा शकताय, ज्यामुळे तुमचे बरेच पैसे वाचतील, वेळही वाचेल आणि शारीरिक व्यायाम सुद्धा होईल. हे बघा, हे पाण्याचं कुंड आहे
इथे प्यायला पाणी एक असं ग्लाससारखं पण बनवलं, पण एकच प्रॉब्लेम आहे इथे. तुम्ही बघा, लोक खातात पितात, ग्लास आहे हे. एवढी सुंदर जागा आहे आणि इतकं म्हणजे इम्पॉर्टंट ही जागा आहे पिण्याचं पाणी, तर इथे घाण नको करायला. जे कोणी पण येत असेल, आपले जर व्हिडिओ त्यांनी बघितले असेल, प्लीज कचरा करू नका. जर तुम्ही इकडे येत जात असाल किंवा इथे पार्टी वगैरे करत असाल तर प्लीज थोडंसं भान ठेवा, कचरा करू नका. इथला जो कचरा आहे तो माझ्या मते म्हणजे तो सगळा असा जमा करून आपण आहे ना प्लास्टिक वगैरे इकडे जाणार होतो. पण एक छोटासा प्रॉब्लेम आहे इकडे, मोठं ना ते आग्या मोळ जे असतं ना मोठ्या मोठ्या माशांचं, ते जर तो कचरा जास्त जळाला आणि जास्त धूर जर झाला ना तर धुराने ते आग्या मोळ जे ते सगळं माशा जे ते उडायला लागतील, मग आपली गफलत होईल. एक तर आपण फास्ट पळू शकत नाही, फास्ट काय आपण पळू शकत नाही, चालू शकतोय किमान तरी, तर थोडासा गोंधळ होईल. त्यामुळे मी हा कचरा जो आहे तो जाळत नाहीये. इथे बघा वेगवेगळ्या प्रकारचे जीव राहतात आणि त्यात हा स्पायडर मला इथे दिसलाय. किती मोठा स्पायडर, जबरदस्त साईज आहे. आणि याची जाळी पण बघा काय मस्त त्यांनी विणली आहे. इथे यांची पूर्ण फॅमिलीच आहे बघा. इथे एक आहे, हा 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 कसं दिसतं आता, एकदम डेंजर. पूर्ण फॅमिलीच आहे इथे. हा बघा, हा गोरखगड आणि त्याच्या समोर हा स्पायडर. काय मस्त व्ह्यू येतो, एकदम जबरदस्त. असे वेगवेगळे प्राणी आपल्याला इकडे बघायला मिळतील, वेगवेगळे जीव बघायला मिळतील, बरेच इंटरेस्टिंग गोष्टी आपल्याला बघायला मिळतील. खूपच मस्त प्रवास होणार आहे. आजचा प्रवास वाटलं तितका सोपा नव्हता, इनफॅक्ट सोपा नव्हताच. आजच्या व्हिडिओमधला पूर्ण प्रवास आपण पायी चालून पूर्ण केला आहे, त्यामुळे जाम भूक लागली होती. आणि अशा सुंदर जागी कुकिंगसाठी एखादा सुंदर स्पॉट शोधणे काही अवघड काम नव्हते. वरतून पाणी पडतं, म्हणजे झऱ्याचं पाणी आहे, ते एकदम स्वच्छ आहे. तर हे पाणी आपण डायरेक्ट पिऊ पण शकतोय. आणि आता कुकिंगसाठी पण आपण हेच वापरूया. बराच वेळ झाला ट्रॅव्हल करतोय. एक चिलापी पकडली ती सकाळी, तिला बोनलेस सुद्धा कट करून घेतले. ती आणि मॅगी आता खाऊया, कारण की दुपार होऊन गेली आहे, जवळपास 2:30 वाजून गेलेत. आणि काल रात्रीच आपण हे केलं होतं, फक्त डिनर केला होता, त्यानंतर अजून काही खाल्लं नाही आहे. तर जाम भूक लागली आहे मला आता. हा आपला लंच बॉक्स बघा, हा चहा साखर सुद्धा आहे आणि आलं आहे हे बघा, हे मिक्स मसाले. हे मी असं मुद्दाम करून घेतो जेणेकरून न्यायला आपल्याला सोपं पडतं. हे मॅगी आहे, आलं लसूण पेस्ट आहे आणि स्पून आणि फोर्क आहे. दिसूनही येत नाहीये हवीस तो पेटलेला तरी कसं. ओके, मॅगी मसाला. भूकच इतक्या जोरात लागली आहे ना, बापरे. म्हणजे हा त्या मसाल्याचा सुगंध येतो ना, तोच इतका भारी वाटतोय ना. वा 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 वा. हे जे ना मला आपल्यासोबत फोकसंडीला आपला एक मित्र आणि सबस्क्रायबर आलता महेश, त्याने हे भेट दिली होती, हे गिफ्ट दिलं होतं. इतकं युजफुल आहे ना हे, हा डब्बा खूप म्हणजे याच्यात गोष्टी आपल्याला आणता येतात, कुकिंगला इझी पडतं. हे बघा, हे वेगळं कंटेनर आहे, याच्यामध्ये आपण मासा फ्राय करणार आहोत. सकाळी चिलापी मासा पकडला होता, त्याचे बोनलेस पीसेस कट करून घेतले होते आपण, आणि ते आता आपण मॅरिनेट करूया. जास्त नाही आहे, एकच चिलापी आहे. यात मेन इन्ग्रेडियंट म्हणजे कांदा लसूण पावडर आहे. खूप भारी टेस्ट येते त्याची. मॅगी अजून झाली नाही ॲक्च्युली, थोडीशी सॉफ्ट व्हायला पाहिजे. मॅगी झाली आहे, मॅगी आता काढून घेऊया. ह्याला मला वाटलं हे गरम नाही होणार. मॅगी काढून घेऊया. कंटेनर तर चांगलंच काळं पडायला लागलंय. फटाफट मासे सोडून देऊया आपण. वाव, काय सुगंध येतो बापरे. हो, होऊन देऊया हळूहळू हे. मासा ताजा आहे त्यामुळे लवकर कुक होतोय. 5 मिनटं खूप झाले याला कुक व्हायला. 5 मिनटाच्या आतच आपली फिशसुद्धा रेडी झाली आहे. ऑलमोस्ट रेडी आहे, ऑलमोस्ट नाही रेडीच आहे. ये कर दिया गॅस बंद.
तर अशा प्रकारे आपल्या दोन्ही रेसिपीज तयार झाल्या। ये है अपनी मॅगी और ये है अपना टेस्टी फिश फ्राय, साधा सिंपल पण अत्यंत चवदार दिसणारा। फिश बघा किती मस्त फ्राय झालाय। जसं ॲज युजल मी तुम्हाला म्हटलं होतं, सुपर चिलापी तर माझा फेवरेट मासा आहेच, पण तो आता जेवढा क्रिस्पी झाला आहे ना, हा पीस बघा, यात थोडेफार काटे असू शकतात जरी आपण बोनलेस कट केलं तरी। मॅगी टेस्टी हे तर नाही म्हणा, सगळेजण खातच असतील मॅगी, मी पण बेसिकली मॅगी जास्त प्रेफर करत नाही, पण एमर्जन्सी असेल ना तर त्यावेळेस आपण मॅगी ट्राय करू शकतो। मासा जाम भारी झालाय, फायनल पीस उरला आहे माशाचा। चाय के बिना तो हर चीज़ अधूरी है, चाय तो चाहिए। युजली चहाला उकळी आल्यानंतर आपण आलं घालतो, पण मी आत्ताच घातलंय। साखरेमध्ये मी पत्ती मिक्स करून आणली होती। तुम्हाला जर या प्रवासाचा खरंच आनंद घ्यायचा असेल ना, तर थोडे मंद व्हा, थोडे हळू चला, काहीही बोलू नका, फक्त बघा आणि ऐका। तुम्ही बघाल तुमच्या जवळपास इतक्या वेगवेगळ्या प्रकारची दुर्मिळ फुलं आहेत ना, जी तुम्ही आयुष्यात कधीच बघितली नसेल। तुम्ही ऐकाल वेगवेगळ्या प्रकारचे पक्ष्यांचे गाणे, त्यांचा मधुर आवाज। तुम्ही बघाल वेगवेगळ्या प्रकारचे सूक्ष्म जीव, ज्यांच्यावर सहजासहजी तुम्ही कधीच लक्ष देत नाही। हीच तर ह्या प्रवासाची खरी मजा आहे। बघा म्हणजे साधारण तीन एक तास झालेत आपण खाली उतरायचा प्रयत्न करतोय। हे मध्ये जो चा गॅप दिसतोय ना, तिथनं आपण खाली उतरलोय आणि तिथून इथपर्यंत पोहोचलोय। हे बघा, हे हाड सांदी याला म्हणतात। तर ही जंगलात मिळणारी जडीबुटी आहे। याचा वापर खास करून आदिवासी बांधव करतात। त्यांचं म्हणणं आहे की शरीरातल्या तुटलेल्या हाडकाच्या जागी ह्या जडीबुटीचा जर लेप लावला तर तुटलेलं हाडूक लवकर जुळतं। खाज कोयरी याला म्हणतात। याला हात पाय वगैरे कुठेही जरी टच झाले तर खूप बेकार खाज सुटते। निसर्गात सहज मिळणारी ही झाडं म्हणजेच हे करवंदाचं झाड बघा। या जंगलामध्ये यांनी आपला एक वेगळाच आकार घेतलाय। एखाद्या लांब लचक वेलासारखं हे झाड वाढलंय, एक काटेदार वेल। या करवंदाचे काटे बघा, म्हणजे जर तुम्ही इकडे थोडा जरी हलगर्जीपणा केला ना तर हे काटे तुम्हाला चांगलीच इजा पोहोचू शकताय। काही झाडं तर एखाद्या भीमकाय सर्पासारखी वाढलीत, म्हणजे बघता संपत नाहीत।
या झाडावरून त्या झाडावर, त्या झाडावरून त्या झाडावर. जितक्या लांब तुम्ही बघाल तितक्या लांब तुम्हाला ते झाड एखाद्या वेलासारखं पसरलेलं दिसेल. या वेलासारख्या वाढलेल्या फांद्यांचा वापर हे मुंगळे बघा कसं एखाद्या एक्सप्रेस हायवे सारखं करत आहेत. म्हणजे जिज्ञासापूर्वक जर आपण ह्या साध्या सुध्या गोष्टी बघितल्या तर आपल्याला खरंच नवल वाटेल. नाहीतर मग बघून दुर्लक्ष करणे ही तर आपली सवयच आहे. आपल्याला लवकरात लवकर उजेड असता खाली जायचे होते, पण ह्या मनाला तर किंचितही घाई नव्हती. तो तर मस्तपैकी या हिरव्या रानात, या तांबड्या उजेडात, पक्ष्यांच्या गाण्यात आणि पाण्याच्या खळखळत्या आवाजात मस्तपैकी रमून गेला होता. त्याला तर फक्त इथे बसायचे होते आणि बसून राहायचे होते. खाली उतरून जेव्हा मी वळून परत त्या कड्याकडे बघितले तेव्हा मला नवल आणि दडपण दोन्ही वाटू लागले. नवल यासाठी की एवढा उंच कडा उतरून आपण खाली आलोय, आणि दडपण यासाठी की उद्या परत हा कडा आपल्याला चढून वरती जायचा आहे. नाही, तब्येत चांगली झाली पहिल्यापेक्षा. व्यायामला जातो. बाकी इकडे कुठे, इकडनं जायचं का तिकडनं? मासेला आधीमध्ये कधी गेलता? गेलता नाही, येतो ना जरा घरी जाऊन येतो, जरा हात पाय तोंड धुवून येतो. खूप हे झालं. का? हा आलो. हा का, मग चल ना. कसं काय घाट आमचं? हा घाट काय एकदम डेंजर आहे, भारी आहे, मजा आली. मला नाही वाटत असेल. अरे हे इला ओळखतो मी. हे नाव काय याचं? हा तेजू. ए तेजू, तेजू बघितलं का मला? ओळखते मला? इथलं पाणी गरम आहे, मला वाटतं गरम असेल. आमच्या इकडे तर आता कशाने फिशिंग करणार आहे आपण सुरेश? हे बांबूच्या काठ्या ना? बांबूच्या काठ्याने मोराचं पंख. वेट म्हणून दगड लावला नाही ना? सर्वात आधी आपल्याला आता स्पॉटवर तर आलो आपण. बेट आपल्याला पकडायचं आहे. बेट म्हणजे कोळंबीवर इकडे वाम मासे मिळतात, सुरेशने सांगितलं. कोळंबी म्हटलं तर बारीक झिंगे जे असतात ते, त्याच्यावर आपल्याला वाम मिळेल. तर ते आधी आपल्याला पकडावं लागतील. डोक मासा आहे ना हा, पण इकडे काय कलर आहे याला, जबरदस्त. वा वा वा, जबरदस्त. हो दिसले का? मोठे आहे ना खूप. मुर्याला पकड ना. बादली दे उधर.
इथेच मिळते का वाम? इथं गांडूल हे वा बऱ्याच वेळानंतर एक वाम मिळाली आहे. मला काटा पण लागलाय तिचा, पण फिशिंग झाली आहे बघा. एक मासा मिळालाय. वाफवाली वाम बघा, वाफ कशी निघते, एवढं गारठ आहे इथे. 2 जरी मिळालं तरी रेसिपीसाठी भरपूर होतील. बघू वाम कशी दिसते वाफ मध्ये. ए चिलापी चिलापी चिलापी. बराच वेळ झाला प्रयत्न करतोय, रात्र अर्धी रात्र होऊन गेली. आता थोडी थंडी वाजते, पण वरतून एवढं मोठं डोंगर खाली उतरून आपण आलोय आणि खूप वॉकिंग केली आहे, तर त्यामुळे थकवा खूप आहे आणि जास्त वेळ आता इथं थांबवत नाहीये. तर आता इथे आपण पॅकअप करूया. वरती डोंगर बघून म्हणजे उतरलं तर सही आपण एवढं उंच डोंगरावर, पण आता चढायचं म्हटलं तर पाय आधीच लटलट करायला लागले. म्हणजे काल इकडे आपण पोहोचलो तेव्हा इतकं म्हणजे एक्झर्शन झालेलं, पाय दुखायला लागले. आणि आता परत वरती चढायचं म्हटलं तर हिंमत होत नाही, पण आपल्याला जावं तर लागणारच आहे. कुठे चाललंय रे बाळांनो? खाली कुठं? कोणी मोठं नाही तुमच्यासोबत? आहे ना. नमस्कार बाबा. नमस्कार. कुठे खाली कुठं? अच्छा, नेहमी येता का कधी कधी? 7 वर्षे काढली तिथं. हा, चुलत भाऊ आहे. अच्छा. आम्ही मिलेला गेलो होतो. मग आता परत वरती कधी परत? परवा. नातवंड बाबा आहेत बघा, आणि बाबांची म्हणजे वाईफ म्हणजे आजी सुद्धा येत आहेत, पण आता ते दिसत नाही. येत आहे, हळूहळू येत आहेत. ते चढणं अवघड आहे का उतरणं? उतरणं अवघड हो. उतरणं अवघड आहे ना. करतात. हा हा हा. आणि चढणं हे दमानं चढतंय म्हणून. हा हा हा. खालून लाकडं सागाची नेली, 2 फेऱ्या मारलं या वाटणावर. पण आता 2 वर्ष झाले लोकांनी रस्त्याची दुरुस्ती केली नाही, म्हणून आता जरा जाण्या येण्याला जरा अवघड पडत आहे. नाही तर पुरी मशाला बैलगाठाने जाणार. हे इकडं मशा आहे ना, त्या मशाला बसायला. अरे तुम्ही एवढं वजन घेऊन खाली जाता, किती अवघड काम. काय आहे वजन? वजन काय? लुगडा. पण हातात जोंबला मग डोके घेतले. आता मध्ये पडली तेव्हा हात मारला. अरे रे रे रे. काय सांगतो मग. आणि हे आजीचा फोटो काढ बा. मग काय बा तिला तिकडे पकडून जाऊन दे. मग खाली जायचं, परत वरती यायचं, जमतं एवढं सगळं? मग आता काय करायचं? वज 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 जायचं. नेहमी येते वर खाली? तुम्ही जात्या तर आम्ही जातो वज 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 वज. आता इथं डेअरीला चाललं. आमची माणसं आहेत ना डेअरीला, घरी ना आमचा. आणि पोर बच्चा पार्टी हे पण येणार? तोंडा येतात 2-3, 2-3 भाषेची आता. अच्छा, मग हे परत परवा येणार सगळे? म्हणजे आश्रमला आहेत ना. अच्छा, आश्रमला आहेत का सगळे जण? थांब र. मग पदर चांगली दिसते बघ, तुला दाखवतो. इकडं डेअरीला चालू, वर आवफ्याला राहतो, गाठाना उतरत चालूय. हळूहळू काठी घेऊन असते असती. बघ तेवढा बोल. आता त्या आतमध्ये हे होईल बा, काय करतो.
काय झालं हे काय करतो व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्यात आपण कुकिंग करणार आहोत. इतर वेळेस तर जमिनीवर आपण कुकिंग करतोच, पण यावेळेस काहीतरी वेगळं करावं, एक वेगळ्या प्रकारची कुकिंग करावी, असं काहीतरी करायचं होतं. थोडा विचार केला आणि एक भन्नाट कल्पना डोक्यामध्ये आली. यावेळेस आम्ही पाण्याच्या मधोमध कुकिंग करायचं ठरवलं. त्यासाठी पाण्याच्या मधोमध एक स्ट्रक्चर आम्ही उभं केलं आणि या कामामध्ये मला अक्षयने मदत केली. अक्षय गबाले. थांब आता एवढं जळू दे. हा जळला की मग याच्यावर टाकू. मस्त वाटते ना. सबसे पहले दही लेंगा जो चिकन को आम्बट टेस्ट देगा, फिर घालेंगे आला लहसुन पेस्ट जो बढ़ाएगा खाने का टेस्ट, फिर टाकेंगे हल्दी, बाकी मसाले भी डालो जल्दी जल्दी, फिर टाकेंगे पाउडर धना जो बढ़ाएगा खाने का टेस्ट दुगना, काश्मीरी लाल मिर्च पावडर जो लाल रंग देईल कोंबड्याच्या मटणाला आणि त्रास देणार नाही सकाळी तुमच्या बुडाला. मग घाला वाटलेला जिरा, नसलं तरी चालेल पण टाकलेला बरा. मग घाला भरपूर काळी वाटलेली मिरी ज्याने येईल टेस्ट खरी. मग गरम मसाला क्या खुशबू है साला. तिखट मिरची पावडर थोडीच चालेल, नाहीतर बिन चटक्याची जीभ भाजेल. मिठाशिवाय जेवण नाही, तेल फक्त नावापुरतच हाय. हलक्या हाताने मसाला मिक्स करा, लवकरात लवकर कोंबडा मॅरिनेट केलेलाच बरा. आता याला कट्स मारायचे. तुम्ही काढून टाकणार. मस्त म्हणजे 2-2 किलोच्या कोंबड्या. टिकत नाही. हा बरोबर बसले रे एकदम. अजून अजून 2-4 झालेच त्याची करायचं. ओके. क्रिस्पी कडक कडक कडक. बापरे किती तार होती.
एक नंबर. सबसे पहला निवाला मेहमानों को. बाबा सांगा कसं लागलं. कसं आहे तिखट मीठ वगैरे काय व्यवस्थित आहे. चांगलं. हा टणकुरी झाले मस्त. हा झाले पण एक नंबर आहेत. खूप दिवसापासून इच्छा होती खायची. म्हणजे बरेच दिवस झाले असं खाल्लं नाही आहे. तू फायनली आज बनवलं एका वेगळ्या पद्धतीने. मी मेहनत केल्यानंतर आहे ना हे सगळं अशा प्रकारे टेस्ट करायचं म्हटलं ना इतकं छान आणि एका वेगळ्या पद्धतीने खूप मजा येते. खूप भारी. अक्षयला तर तुम्ही ओळखतच असाल. अक्षयचा पण चॅनल आहे अक्षय गबाले. तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि इथे तुम्हाला त्याचं नाव पण मिळेल चॅनलचं. ते एकदा नक्की चेक करा. खरं सांग कसं झालं. सांग झालं. छान झालं. पण नक्की चांगलं झालं ना. हां बाबा देऊ का अजून. हां मेयोनीज मिरचीचा ठेचा एकदम कडक पीस काढूया. बरोबर खाल्लं मेयोनीज खाल्लं याच्या अगोदर. घ्या अजून एखादा पीस बघ बरं. खूपच जबरदस्त झालं. ठेचा जास्त नको घेऊ. मिरचीचा ठेचा. और फोन आया किसका तो. यार चाव तर सही. अक्षयचा थोडा ते बंद करा मोबाईल.